आलेली आहे, पहिली प्रतिक्रिया काय? भारतीय जनता पार्टीत 30 वर्षापासून काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेची संधी मिळते ते अत्यंत आनंद आहे। खरं म्हणजे मी देखील अपेक्षा केलेली नव्हती की अशी संधी लवकर मिळेल, कारण आज पक्ष फार मोठा झालेला आहे आणि त्यामुळे संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती। परंतु ही संधी भारतीय जनता पार्टीने दिली। भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय नितीनजी, माननीय बावनकुळेजी या सर्वांनी विचार करून यावेळेला ही संधी मला दिली। मला असं वाटतं की या संधीचं सोनं मी माझ्या प्रयत्नांनी करेल। खरं तर नागपूरचे महापौर तुम्ही राहिला आहात, नागपूरच्या जनतेला तुम्ही तिथे न्याय देण्याचा प्रयत्न केला। आता राज्याच्या जनतेला न्याय देण्याचा तुमचा कशा पद्धतीने प्रयत्न असणार आहे? कारण की विरोधकांकडनं अर्थातच कुणी अजूनपर्यंत उमेदवार नाहीये महाविकास आघाडीकडनं, महायुतीचेच 5 उमेदवार येणार आहेत, बिनविरोध ही निवडणूक होण्याची चिन्ह आहेत, अशातच तुमच्या नावाची वर्णी लागली। खरं सांगायचं तर पुढे काय करायचं हे काहीच ठरवलेलं नाही, कारण औचित एकदम हे समोर आलेलं आहे आणि औचित समोर आल्यानंतर आता पुढे काय करायचं हे आधीच काहीतरी ठरवून ठेवायचं असं माझा स्वभाव नाही। मी काही ठरवलेलं नाही आहे। पुढे जी जबाबदारी पक्ष देईल ती ताकदीने निभवायची मात्र माझी तयारी आहे। खरं तर 3 जागा भाजपच्या वाट्याला होत्या, परंतु भाजपच्या गोटातून सातत्यानं वरिष्ठांची नावं समोर येताना पाहायला मिळत होती। माधव भंडारी जे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा एक हाती किल्ला लढवतात आहेत प्रवक्ता म्हणून, त्यांच्या नावाला देखील त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। दुसरीकडे अमर राजूरकर त्यांच्या देखील नावाची चर्चा होती, परंतु अशातच ह्या सगळ्यांना धोबीपछाड देत तुमचं नाव जे आहे ते या आमदारकीच्या रेसमध्ये पुढे आलं आणि तुमचं नाव निश्चित झालं। कशा पद्धतीने पाहता? भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व हे योग्य पद्धतीने ठरवतं। माधवजी भंडारी असतील, अमरजी राजूरकर असतील, हे सर्व आमचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्याबद्दल पक्ष निश्चितच योग्य ती दखल घेतील। परंतु